नमस्कार मित्रांनो, मी गोपाल राखेबळे. मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ऑफलाईन अर्ज सुद्धा सुरू झालेला आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरावा लागतो आणि ऑनलाईन अर्ज भरल्याच्या नंतर त्याची प्रिंट काढून तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरून मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय रायगड इथे तुम्हाला सादर करावा लागतो. तर मित्रांनो, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ऑफलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, हा ऑफलाईन अर्जाचा नमुना आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2025 प्रति माननीय जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग अशा प्रकारचा मित्रांनो हा अर्ज आहे. इथं आपल्याला एक पासपोर्ट फोटो चिटकायचा लागेल आपल्याला. त्यानंतर खाली मित्रांनो अर्जदाराची माहिती द्यायची आहे, ज्यामध्ये सर्वात अगोदर अर्जदाराचं नाव, त्यानंतर राहण्याचा पत्ता, त्यानंतर आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी, त्यानंतर आधार नंबर, पॅन कार्ड नंबर, संपूर्ण वैयक्तिक माहिती भरल्याच्या नंतर आपल्याकडे सीएससी आयडी असेल तर सीएससी केंद्राची माहिती द्यायची आहे. सीएससी आयडी असेल तर तो टाका. जर टीएससी सर्टिफिकेटसाठी आपण नोंदणी केली असेल तर तो टाका. टाकल्याच्या नंतर मित्रांनो खाली तुम्हाला सीएससी केंद्राचा नोंदणीकृत पत्ता सुद्धा टाकावा लागणार आहे. तो तुम्हाला इथं या खालच्या ओळीमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला आता शैक्षणिक माहिती विचारली जाईल. शैक्षणिक माहितीमध्ये मित्रांनो आपण इथे पाहू शकता शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर संगणक कौशल्य प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो आपल्याकडे MSCIT वगैरे काही झालेलं असेल तर ते इथे टाकून घ्या. त्यानंतर अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती द्यायची आहे. आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करायचा जागेचा तुम्हाला इथं पत्ता द्यायचा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे ते इथं गाव, तालुका, जिल्हा आणि पिनकोड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. शहरी भागातील असल्यास वार्ड क्रमांक टाकायचा. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र स्थापित जागेचा अक्षांश आणि रेखांश टाकायचा आहे. जो आपण ऑनलाईन मध्ये टाकला होता मित्रांनो तोच तुम्हाला इथं अक्षांश आणि रेखांश आहे तो टाकून घ्यायचा आहे. आता टाकल्याच्या नंतर जागेचं स्वरूप कसं आहे, स्वतःचं आहे की भाड्याचं आहे ते टाकून घ्या. त्यानंतर इंटरनेटची उपलब्धता तर होय करा. तसेच असल्यास कोणत्या कंपनीचा आहे ते कंपनी इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर उपलब्ध संगणक संख्या किती आहे, प्रिंटर किती आहे आणि बायोमेट्रिक उपकरण किती आहे ही संपूर्ण माहिती ऑनलाईन मध्ये जे जशा प्रकारे भरली तशीच भरायची आहे. आता आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे तर ऑनलाईन बनवण्यात आलेला अर्जाची प्रत लागणार आहे, जी तुम्हाला ईमेलवरती यायले. आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर पॅन कार्ड, त्यानंतर CSC किंवा TEC प्रमाणपत्र लागणार आहे. चारित्र्य प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र लागणार आहे. संगणकीय प्रमाणपत्र, त्यानंतर जागेचं कागदपत्र लागणार आहे. स्वतःची जर असेल मित्रांनो तर आपल्याला चालू कर पावती द्यावा लागणार आहे आणि जर का भाड्याची असेल तर आपल्याला ते असेसमेंट द्यावं लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आता अर्जदार हा अपंग जर असेल तर त्या संबंधित आपल्याला हँडिकॅप प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. याच्या काही अटी आणि शर्ती सुद्धा आहेत, त्या सुद्धा आपण एकदा सविस्तर वाचून घ्यायच्या आहे मित्रांनो. अर्ज मंजूर आणि नामंजूर करण्याचा सर्व जो अधिकार आहे तो जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्याकडेच आहे. आता हा अर्ज संपूर्ण भरल्याच्या नंतर इथं आपल्याला दिनांक, अर्जदाराची स्वाक्षरी, अर्जदाराचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर हे स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला याच PDF मध्ये दिलेलं आहे. इथं तुमचं नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे, तुमचं पत्ता वगैरे, वय, व्यवसाय सर्व टाकल्याच्या नंतर इथे एक फोटो चिटकायचा आहे. त्यानंतर तुमची स्वाक्षरी करायची आहे, नाव टाकायचं आहे आणि खाली आपले सरकार सेवा केंद्राकरता पुन्हा तुम्हाला अटी देण्यात आलेल्या आहे. या अटी सुद्धा तुम्ही एकदा सविस्तर वाचून घ्यायचा आहे. हे संपूर्ण अटी एकदा वाचल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण अर्ज कशा प्रकारे द्यायचा आहे, कुठली पात्रता तुम्हाला आवश्यक आहे हे संपूर्ण तुमच्या लक्षात येईल. तर मित्रांनो अशा प्रकारे हा ऑफलाईन अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे. ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून घेईन. याच्यासोबत मित्रांनो हे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला द्यायचं आहे. दिल्याच्या नंतर मित्रांनो हा जो अर्ज आहे हा तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जमा करायचा आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.